ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक संकट आलं आणि त्या संकटाचं नाव होतं सिद्धी जोहर. ज्या गडावरती राजे राहत होते त्या गडाला वेढा दिला. वेढा इतका प्रचंड होता की मुंगी सुद्धा येणार नाही आणि मुंगी सुद्धा बाहेर जाणार नाही. राजांना आमंत्रण केलं, राजा आम्हाला भेटायला या. पण राजांना माहिती आहे सिद्धी जोहरला भेटायला जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं आहे. पण ऐका, त्याही संकल्पनेत त्याही स्वराज्यामध्ये एक मावळा प्रेरित झाला होता आणि त्या मावळ्याचं नाव होतं शोभा काशीद. एका नाभिक समाजामध्ये आलेला शोभा काशीद एक जवळ राजांसमोर गेला आणि मुजरा केला. राजांनी विचारलं, शोभा अरे काय पाहिजे तुला, अरे काय इच्छा आहे तुझी? सांगितलं, राजा तुमचे डामडा मला द्याल का, तुमची तलवार मला द्याल का, तुमचे कपडे मला द्याल का. शोभा काशीदची हसियत अशी होती मंडळी, दिसणं राजांसारखं, दाढी राजांसारखी, देहबोली राजांसारखी. छत्रपती शिवाजी महाराजांचे कपडे घातले तर छत्रपती शिवाजी महाराज हे का ते त्रयस्थ माणसाला फार ओळखणं कठीण जावं इतका साम्यपणा. अरे सांगितलं, शोभा अरे काय होईल, काय इच्छा तुझी? राजा ऐका ना, एक शोभा काशीद जर मेले ना राजा, या महाराष्ट्रात हजारो शोभा काशीद तयार होतील, पण एक छत्रपती शिवाजी महाराज गेल्याच्या नंतर या स्वराज्याला छत्रपती मिळणं कठीण आहे. राजा ऐका, माझं एक वाक्य ऐका राजा, लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे. अरे शोभा अरे काय इच्छा आहे तुझी? राजा ऐका ना, मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये शामीनं पालखीमध्ये बसतो आणि सिद्धी जोहरला भेटायला जातो. सिद्धी जोहरला आपण आमंत्रण पाठवू की छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला भेटायला येत आहे. काय होईल शोभा? राजा 100-150 मावळ्यांचं तुम्ही विशाल गडाकडे कूच करा. सर्व गणित ठरलं आणि सिद्धी जोहरला आमंत्रण केलं की राजा तुम्हाला भेटायला येत आहे. सिद्धी जोहरनं तयारी केली. म्यानात तलवार घालत होता, काढत होता, तर पायाची आग मस्तकात गेलेली होती. अनेक जणांचा बदला घ्यायचा होता. पण ऐका, शोभा काशीद छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये पालखीमध्ये बसला. पालखी उचलण्यात आली. काही मावळे पुढं, काही मावळे मागं सिद्धी जोहरच्या शामिन्याजवळ पोचली. पालखी खाली ठेवण्यात आली. पण ऐका, सिद्धी जोहरकडून एक चूक झाली. सिद्धी जोहर उतरताना डाव्या पाय ठेवून डाव्या बाजूने उतरायचे, पण ऐका शिवाजी महाराज उजवा पाय ठेवून उजव्या बाजूने उतरायचे. पण शोभा काशीद डावा पाय ठेवून डाव्या बाजूने उतरलाय. सिद्धी जोहरजवळ अफजल खानाचा मुलगा फाजल खान उपस्थित होता. त्याने सांगितलं, सिद्धी अरे शोभा नाही हो सकता. अरे क्यों हे शोभा नाही हो सकता? अरे मी अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांना पालखीतून उतरताना बघितलंय. अरे छत्रपती शिवाजी महाराज नेहमी उतरताना उजवा पाय ठेवून उजव्या बाजूने उतरायचे, हा डावा पाय ठेवून उतरलाय. अरे काहीतरी गरिबी कावा आहे आणि गरिबी कावा करायला मराठी फार हुशार आहे. त्यानं सांगितलं, अरे अजून काय करता येईल? अरे याने ज्या वेळेस माझ्या वडिलांचा कोथळा ज्या वेळेस बाहेर काढला ना, मी यांच्या मस्तकावरती वार केलाय. त्या वाराची खून जर यांच्या मस्तकावर असेल तरच हे छत्रपती शिवाजी महाराज, नाहीतरी काहीतरी गनिमी कावा आहे. काही कळायच्या आत साप 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 शोभा काशीदवर वार केले. धारातीर्थ कोसळला. हत्तीच्या तक्तीचा शोभा काशीद धारातीर्थ कोसळला. उमऱ्यातून रक्त व्हायला लागलं. अख्खा शामिना लाल झाला. पण त्याही मृत्यूच्या प्रसंगाला शोभा काशीदला मुखातलं वाक्य ऐका. शोभा काशीद म्हणतो, अरे माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे. आई वंदने तुझ्या खुशीला, कारण की स्वराज्यासाठी समर्पित करणारा मुलगा तुझ्या खुशीमध्ये वागवलाय का आई? वंदने तुझ्या खुशीला. प्रसिद्धी म्हणतो, अरे काय गरज होती तुला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये येण्याची? केलं रे कुटुंब उद्ध्वस्त. अरे काय पत्करलं तू? त्याही मृत्यूच्या प्रसंगाला वाक्य ऐका. आज कीर्तनातून फक्त शोभा काशीदच्या मुखातलं वाक्य घेऊन जा. शोभा काशीद म्हणतो, अरे जन्माला येताना एका नाभिक समाजामध्ये, जन्माला येताना एका नाभिक समाजामध्ये शोभा काशीद म्हणून जन्माला आलोय, पण मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मला मरण आलं. हा माझ्यासाठी भाग्याचा दिवस आहे, हा माझ्यासाठी भाग्याचा दिवस आहे. म्हणून जन्माला येताना जर माणूस म्हणून आलात तर या मृत्यू लोकामध्ये नामचिंतनाच्या जोरावर माणसानं देव माणूसच होऊन गेलं पाहिजे. याला जगण्याचा दर्जा म्हणतात.